आणि आता ते डुंबिवलीची म्हटल्यानंतर जरा जोर होतो. तर बुवानी सांगितलं की महिला वर्गाला 1,500 रुपये मिळतात, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये मिळतात. आणि त्याच्यानंतर मला 1,500 काय 2100 असं त्यांनी पटकन बोलले. पण बुवा तुमच्या माहितीसाठी म्हणजे तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली नसेल, महिलांना 1,500 महिन्याला मिळतात. त्याच्या अगेन्स्ट आमचे पवन दादा 2,000 बायकांना महिन्याला 1,000 रुपये देतात. बरोबर की नाही? आता तिन्ही दोघांनी 1,000 रुपये ज्योतिताईंकडनं घेतले. आम्ही काय घबरवणार काय खबर बुवा? तर प्रत्येक मूल असू दे किंवा आई असू दे, त्यांचं नातं आज आमच्या ज्योतिताई आहेत, सर्वांवर आईप्रमाणे प्रेम करतात. आणि म्हणून आईसाठी एक गाणं मी म्हणतो. रुसते पाणी डोळ्यामधले, घास भरवते ती. कितीतरी म्हणजे कोरोना असू दे किंवा आता पवनदारच बघा ना, गरजू व्यक्तींना महिलांना 2,000 महिलांना महिन्याला 1,000 रुपये देतात. म्हणजे काही जणांचं निर्वाह जो आहे तो काही का असे ना, पण त्यांच्या कुटुंबामध्ये मदती केली जाते. कोरोनामध्ये मगाशी बुवानी सांगितलं सगळं बंद होतं, पण पवनदादा आणि ज्योतिताई आमच्या म्हणजे प्रत्येकासाठी झटत होत्या की प्रत्येकाचं चांगलं व्हावं. आणि अशी माणसं यांना मी मुद्दामच स्टेजवर बोलवलं, कारण आम्ही डबल बाऱ्या करतो. अनेक नामवंत कलावंत असतात, बरेच राजकीय सुद्धा पदाधिकारी असतात, पण अशी माणसं जेव्हा आमच्या बाजूला बसतात ना, तेव्हा आम्हाला कार्यक्रम केल्याचं खरं समाधान जर मिळत असेल ते यावेळी लाभते. घुसते पाणी डोळ्यामधले, घास भरवते ती आई. घुसते पाणी डोळ्यामधले, घास भरवते प्रत्येकाने एकदा आपल्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बोलायला गेलं तर खूप आहे, पण मंडळात असं आहे की अर्ध्या तासामध्ये बुवा जरा गजर संपवायला घ्या. पण अशी नेतृत्व जर बाजूला असतील ना, तर वाटतं गजर संपवत नाही. आमच्या पवार बुवांनी कसं केलं, मला सांगितलं बुवा जरा वेळेवर लक्ष द्या, भजन गाता, पण माऊली सगळेजण साक्षात. आम्ही कशासाठी वेळ घेतला तर गायनासाठी वेळ घेतला, हरकत व्हरायटी काय असेल ते दाखवण्यासाठी, जेणेकरून एवढा मोठा कार्यक्रम या माऊलींनी आयोजित केला. नवीन नवीन कलावंत शिकणार आहेत, त्यांना एखाद्या रागाची माहिती व्हावी, एखाद्या रागाचा विस्तार कसा व्हावा, पक्वत होतं काय, त्यांनी एखाद्या रागामध्ये एखाद्या मात्र्यामध्ये कसा विस्तार करायचा हे सुद्धा शिकवायला मिळतं ना. भजन स्वरानंद परिवार त्या ठिकाणी सगळे जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खरोखरच सलाम करतो. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे सर्वांना माहितीच आहे, आमचे रवींद्र दादा चव्हाण या ठिकाणी जसं भव्य हा सोहळा झाला, तसंच
संपूर्ण भजन संप्रदायासाठी या डोंबिवलीमध्ये भजन भवनाची स्थापना कोणी केली तर आमच्या दादांनी केलेली आहे. आणि हे आमचे पवनदादा म्हणजे दादांचे शिलेदार. छत्रपती शिवाजी महाराज असं मावळ्यांना घेऊन त्यांनी अनेक गड सर केले, तसे आज आमचे पवनदादा आणि आमच्या ज्योतिताई रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. आणि शब्द कधी देतो माणूस की त्याला गॅरंटी असते की ज्योतिताई आहेत, पवनदादा आहेत म्हणजे सीट 100% येणार, 100% येणार आणि 100% येणार. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय सूर्यकांत कोकम यांच्याकडून 100 रुपये, सौ जयश्री विजय पालव कुडाळ मुळदे यांच्याकडून 200 रुपये, सन्माननीय महेश गाडी कुणकेश्वर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. भजन स्वरानंद परिवार यांच्याकडून 200, सन्माननीय नंदकिशोरजी रासा माऊली यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आताचं गाणं जे आहे हे आमच्या पवनदादांसाठी. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा गायकवाड बुवा नाही काका घाबरा नको, त्यांना काय मी वाट बोलायचंही नाही. पण आज मानलं तुम्हाला गायकवाड बुवा, नवीन तुम्ही आहात. मी पहिलं का बोललो की आपल्याला अंदाज नाही, कारण पहिल्यांदाच भेट आहे. कोण माणूस कसा बारी करेल आपल्याला का अंदाज नसतो. आणि आपण समोरचा नवीन असताना त्याला काढून पण कशासाठी बोला मला सांगा. भजन आहे, नामस्मरण आहे, वारकरी लोक आहे, एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. बरोबर सलाम करतो. नवीन असून सुद्धा तुम्ही आजची बारी केली ना, अप्रतिम. अर्थात डोंबिवलीकर कोपरकर म्हटल्यानंतर सात सर्वांची लाभली आणि मस्त बारी झाली. काका बिर्याणी सोय केलेली आहे जबरदस्त पवनदादांनी. आता तुम्ही आनंद घ्या. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. साथ सुटणार नाही जीवनभर तुझी, साथ सुटणार नाही. जसं वचन आहे, वचन आमच्या पवनदादांनी आमच्या चव्हाण साहेबांना दिलंय आणि चव्हाण साहेबांनी आमच्या पवनदादांना ज्योतिताईंना दिलंय. हुकम साहेब धन्यवाद. की काही जरी झालं तरी आम्ही तुम्हाला निवडून देणार. आणि 100% ह्या दोन व्यक्ती अशा आहेत यांच्याकडे एवढी ताकद आहे की 100% सांगतो ह्या व्यक्ती 100% निवडून येणार. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, साथ सुटणार नाही जीवनभर तुझी, साथ सुटणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनला गारव्यासारखा.
ताईंची आणि बसलेल्या त्या 5-6 जण मैत्रिणी आहेत हातवर करतायत मगापासून. जरा जरी ताईंबद्दल बोललो की टाळ्या बसतायत. हे आमचं झालं गाणं. पण तुमची मैत्री आहे ना एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आणि बारी एन्जॉय कशी करावी ही त्यांच्याकडे बघून समजतं. आणि माऊली तुमच्यासाठी आणि ताईंच्या मैत्रीसाठी आताच गाणं म्हणणार आहे मी. आपल्याला काय बारी एन्जॉय करायची आहे. दुःख आणि मरगळ किंवा टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा आहे ना वेळ तो कसा एन्जॉयमेंट मध्ये जगायचा. पुढे काय होईल बघायचं नाही. आणि काही जरी प्रॉब्लेम असला 2 माणसं आहेत घाबरायचं नाही. आणि तुमचं सण आहे. मी डोंबिवलीमध्ये बारी करतो यांच्या स्टेजवर मी पहिलाच आहे. पण मला जरी काहीतरी प्रॉब्लेम आला तरी मी यांना हाक मारू शकतो बिनधास्त. तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी हार ऐसा अपना प्यार तेरा गम मेरा गम तेरी जान मेरी जान सुन मेरे यार जीना मरना साथ है हंसना रोना साथ है सारी जिंदगी ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन मेरे यार तेरा गम मेरा गम तेरी जान मेरी जान अपना प्यार जीना मरना साथ है हंसना रोना साथ है सारी जिंदगी ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे. सन्माननीय शैलेशी परबुवा यांच्याकडून हे गाणं बुवा पुन्हा एकदा हे झालं पाहिजे. शैलेश परब यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा गाणं आहे फक्त तुम्ही जरा एन्जॉयमेंट अजून करा. तसे जे काय आम्हाला सुपारी देणार ती भेटल्यासारखी वाटली पाहिजे. बरोबर ना. काय कोण येतील गाडी येईल तेव्हा बघलो मग. तेरी जीत मेरी जीत तेरी जान मेरी जान सुन मेरे यार तेरा गम मेरा गम तेरी हार मेरी हार ऐसा अपना प्यार जीना मरना साथ है हंसना रोना साथ है जीना मरना साथ है हंसना रोना साथ है
ते इथे पाहायला मिळते. तेरी जीत मेरी जीत तेरी जान मेरी जान सुने मेरा तेरा गम मेरा गम तेरी जान मेरी जान ऐसा अपना प्यार जीना मरना साथ है हंसना रोना साथ है सारी जिंदगी है दोस्ती अब नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे. या गाण्यासाठी कोरससाठी हे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ताईंकडनं येऊचे 1000 अजून वेगळे होत तसं हे 500 ठेवा. नाही जो माझा विषय त्याच्यात नाही हे कोरसचे होत. ताई म्हणजे इतके मैत्रिणीले म्हणजे 5,000 गावतरी काय टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर पवन दादांकडून हे बक्षीस आहे 500 रुपयाचं मनपूर्वक धन्यवाद. ठीक आहे त्यांच्याकडे द्या. बघित ते बघतात म्हणजे एक म्हणल्यामध्ये गायब करते की काय बघित म्हणजे केलेसात पाठ बरी देवा म्हणजे हे घ्या नाही कालची शिटी बघायला मा घे नवस पेडून बाकी काय नाही लोकांना म्हणजे औषध पुरवठा करायचा आहे. बाका तुम्ही सांगता जरा ह्याच्यावर ह्या लक्ष द्या. पण बुवा काय आहे माहितीये माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा एक विनंती आहे. आपण बोलताना बोलण्याच्या ओघामध्ये बोलत बोलत जातो पण किती बोलावं आणि काय बोलावं. माणूस जन्माला आल्यानंतर बोलायला शिकायला त्याला 2 वर्ष लागतात. पण कुठे बोलावं काय बोलावं आणि कसं बोलावं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य निघून जातं. संपूर्ण आयुष्य निघून जातं. धन्यवाद. चला एक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हणतो आणि गजर एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या
थोडक्यामध्ये गजर अर्धा तास सांगलेलो या दोघांना पण मिळावं. माझ्याकडनं सुट्टे घेतल्याने परत तेच पैसे देतो. सन्माननीय यशवंत दादा धुरी बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं मनपूर्वक धन्यवाद. भजन वारीचा सामना रंगला, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. तो दादा काळात शर्ट घालून मस्त तो पाठसून थंब दाखवता जबरदस्त. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. भजन वारीचा सामना रंगला, भजन वारीचा कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर रंग येऊ दे भजना नारायणा कृपाकर. कलियुगाचा आळा जमाना गेला बदलून चाली रीती, कलियुगाचा आळा जमाना गेला बदलून चाली रीती. अहंकाराने मानव भुगला बदलली त्याची नीती. कलियुगाचा जमाना आणि चालीरीती सगळ्या बदलून गेल्या, सगळ्यात बदलून गेला हो. पूर्वीचो काळ बरो होतो, अज्ञान होता पण सज्ञानी लोक होते. जेवणाचे पंक्तीच्या पंक्ती पूर्वी वाढले जायचे. एखादा कार्यक्रम असलो काय वाढणारो प्रत्येकाच्या पुढ्यात येऊन वाढायचो, जेवणारो एका जाग्यावर बसलेलो असायचो. पण आता फास्टेस्ट जमाना आला आणि ती जागा आता कोणी घेतली? पंक्तीची जागा बुफेन घेतली. त्यामुळे आता काय होता, वाढणारा असता तो एका जागेवर असता आणि जेवणारा असता तो 4 ठिकाणी फिरत भात भाजी लोणचा पापड. बुफे म्हणजे भिकमागान खाणं, म्हणजे अरे डाळ 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 भात भात भात. एखाद्या ठाय गवत असला तो मेलो कर्म. त्यांना ट्रेन मिळायला पाहिजे. खरोखरच या 2 व्यक्तींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुंबईमध्ये कुठेही वारी असू दे, या 2 व्यक्ती कामावरून किती जरी लेट आल्यात तरी 100% बारी असेल त्या ठिकाणी येतात. या झाला जेवणाचा जुना प्रेम काय होता, जुन्या काळचा प्रेम. आता व्हॉट्सअपला मेसेज कुठे आहेस का ताबडतोब रिप्ले, आता मी झोपलेली आहे. काय करतेस? मम्मी आणि पप्पाच्या मध्ये झोपली आहे. पप्पा काय करतात? काय नाही, इकडून तिकडे तळमळत आहे, बाकी काय नाही. मी येऊ का? अजिंदा ये परवाड्यातून येताना म्हातारे मस्त पळकले, त्याची काळजी घ्या. ये हा आताचा प्रेम. पूर्वीचा प्रेम काय, चिठ्ठीचा सगळं व्यवहार, सगळा चिठ्ठीवर चालायचा. बरेच जण असं बुजुर्ग व्यक्ती प्राणप्रिय संध्याकाळी रिकामी अशी तर काची खाली काय हो, संध्याकाळी 3 वाजता गेलो काची खाली का पासा काची साफ करून मोकळो. तिच्या हातात चिठ्ठी गावली तर ती येणार, नाही तर तिकडे ती शनी घालता येऊ मेलो काची साफ करून. पण आता असा काचीच सुरू दाबू नको, कॅमेरे बसवलेले. त्याच्यामुळे काय करता कोण या सगळा समजता. वा बोलत नाही, पुढे जाऊया कारण तुम्ही पण असाल म्हणून सांगतोय. जुनं होतं, जुनं ते सोनं होतं. 4 जणांची मारामार झाली तर पूर्वी 5वं माणूस त्यांना सोडव धावायचो. पूर्वी 4 जण जर मारामारी करतात ना तर 5वं माणूस त्यांना सोडव धावायचो. आजकाल परिस्थिती अशी आहे, 4 जण रावाने 2 जणांची जरी मारामार झाली तर 3रा माणूस असता काय का मोबाईल काढल्याने काय शूटिंग करू.
ही सध्याची परिस्थिती झालेली आहे. म्हणून म्हणतोय जुनं ते सोनं. कलियुगाचा आला जमाना गेला बदलून चाली रीती. अहंकाराने माणूस बदला बदलली त्याची नीती. कलियुगी राजावयाची, कलियुगी राजावयाची रामनामाचा उच्चार कर. कलियुगी राजावयाची रामनामाचा उच्चार कर. रंग येऊ दे बदला नारायणा. भाविक सारे मिळून करती देवा तुझा सागर. भाविक सारे मिळून करती देवा तुझा सागर. भक्त रक्षणासाठी उभा देव श्रीरामेश्वर. एक मात्र पोवाडी भारी चांगला सगळा आता महिलांसाठी जा. लक्ष लगाव, सुरती पाव, पैरन लावली लगाव, त्वचे को चमकाव. आणि आमच्यासाठी काय बिटेक्स लगाव, खुजली भगाव. या आमच्यासाठी आहे. पण बुवा बिटेक्स लावची वेळ येणार नाही. तुमच्यासाठी खास सांगतोय मी. आपल्या मरीनला समुद्र आहे चांगला. वेळ असतील रविवारचे जा आणि वाळू जर असतील त्या ठिकाणी तर आपण दुपारच्या वेळेला जायचं. ज्या जागेवर आपल्याला खाज येते ती जागा बरी खांडवून काढायची. खांडवून आणि काय करायचा मस्तपैकी लाटा येईल का खाऱ्या पाण्यात जाऊन त्याचं बसायचा आणि तो खाजीचा भाग बुडवून ठेवायचा. आयुष्यात बिटेक्स लावायची गरज लागायची नव्हती. तर असं काय म्हणजे खुजलीच नाही आणि करूचाच तुझा नाही खुजली. ही चालला ह्या बरा चालला. त्यांनी मस्त चांगला भजन केला. कोणा काही बोलले नाही. आपली बारी या पहिली जा आपण डोंबोली कोपर म्हटले झाकली मूठ 1.25 लाखाची. कोणा काही बोलायचं नाही. फक्त माका सांगलेली की गाडी बुवानी सांगला की पहिलीच भेट आहे गाडी बुवा भजन करू का ते चादरीवरचून येईल असं काहीतरी सांगलास ना. होय ना चादरीवरचून. चादरी उचलू गेला का बरा रे बाबा. आता लोकांना उठान झाला कोणतं तर लोकांच्या घराकडे बिराकडे जाणार नाही मग. म्हणजे लोकांना उठा चादरी उचलू. अरे आता मंडळात टेन्शन नाही काय माहिती आहे काय माहित आहे ना. काय टेन्शन घ्यायचं 3 नंबर ते असत चादरी उचलून का जबरदस्त अनुभव या सगळा झाला. काय चादरी उचलूचा काम त्यांचा ते आरामात चादरी उचलू. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. पण खरं सांगतो एक मनोरंजनासाठी म्हणून बोललो. पण गायकवाड बुवा तुमच्या मनाचा मोठेपणा एवढा आहे ना की याच्यानंतर तुम्ही या डबल बारी क्षेत्रात पदार्पण तर तुम्ही केलेलंच आहे. पण ज्या ज्या ठिकाणी बाऱ्या कलरनं तुमची एक पद्धत आहे सन्मान देऊन भारी करायची. आणि ज्याने ज्याने समोरच्याला सन्मान दिला ना तो या जीवनामध्ये सक्सेस 100% झाला. 100% माऊली. आणि तुमची मंडळी आहे ना जबरदस्त. ते काका अजून तकडे बोटात चोळतो ह्यो काय बोलता पोर आणि काय नाही. गाडीवर हात टेकून ठेवलेले पण तसा काय अंका बोलायचंही नाही. काय टेन्शन घेऊ नको अजिबात. ते तुम्ही काळजी करू नको. तुम्ही फक्त कंटेनर एका तो खाली करायचा आहे. म्हणून म्हणतो मंडळाची जबाबदारी काय असतं बघा ना. बिचारे म्हणजे चारी वाटे त्यांचं लक्ष गाडी काय होईल बुवांची उठा बस कशी करायची. तुझं नाव माऊली अमोल राणे बुवा बक्षीसला आलेच आहे. आणि शैलेश परब बुवा अमोल राणे बुवा असे जर मंडळामध्ये कार्यकर्ते असतील ना मंडळाचे कार्यक्रम 100% सक्सेस होणार. म्हणून म्हणतोय भाविक सारे मिळून करीती देवा तुझा जागर. भक्त रक्षणासाठी उभा देव श्रीरामेश्वर. वेडे वाकुडे गवन करीता अरुण ज्ञानी पामर.
वासुदेव भजना